आज या ठिकाणी 2025-26 जिल्हा वार्षिक विकास योजना अंतर्गत सुरू होणाऱ्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित माजी नगराध्यक्ष श्री बाजीरावजी धर्माधिकारी, माजी उपनगराध्यक्ष राजाभैया पांडे, बांधकाम सभापती पवनभैया मुंडे, पाणी पुरवठा सभापती जयश्रीताई गित्ते, सोबत पापाजी गित्ते, भाऊसाहेब कराड, प्रणव भैया मराठे आहेत, शरद भाऊ आहेत, गिरी मॅडम, तसेच महादेव भैया महेंद्रजी रोडे, तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी 2025-26 ची जी जिल्हा वार्षिक विकास योजना आहे त्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वीच आमचं सभागृह गठीत झालं आणि या सर्व विकास कामांना गती देण्याचं काम आमच्या सभागृहानं केलेलं आहे आणि ती गती कायम राखण्याचा प्रयत्न देखील आमचा असणार आहे। या सर्व कामासोबतच आपले आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी त्यांच्या स्वतःच्या स्थानिक विकास निधीमधनं 2 कोटी रुपये आपल्याला देऊ केलेले आहेत। त्या अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये सभागृहाचं बांधकाम देखील होणार आहे। तसेच 2026-27 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आम्ही नियोजन करून सगळ्या परळीतील सगळ्या प्रभागांना समतोल राखून सगळीकडे नियोजनबद्ध आम्ही कामे करूत आणि परळीला एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर आम्ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये घेऊन जाणार आहोत। तसेच चार्ज घेतल्यापासून आतापर्यंत आम्ही अनेक कामांना गती दिलेली आहे। नागरी मूलभूत सोयीसुविधा जास्तीत जास्त प्रमाणात पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे सर्व सहकारी रात्रंदिवस मेहनत करून कुठेही कमी न पडता सर्व नागरिकांच्या सुलभ जनजीवनासाठी काम करत आहेत, सतत झटत आहेत। खरं तर ही खूप कौतुकाची बाब आहे आणि सगळीकडनं खूप छान पॉझिटिव्ह त्यांच्याबद्दल रिस्पॉन्स देखील येत आहे आणि हे काम आम्ही सातत्यानं करणार आहोत असं वचन मी तुम्हाला यावेळेस देते। तसेच भालचंद्र वाचनालयाचं लोकार्पण सगळ्यात पहिल्यांदा करणार हा शब्द आम्ही दिलेला पाळलेला आहे आणि अद्ययावत सुसज्ज असं भालचंद्र वाचनालयाचं लोकार्पण आपण मागच्या महिन्यातच केलेलं आहे। तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करून आपले जे गणेशपार भागातील जुनं शासकीय रुग्णालय आहे तेथे एक अद्ययावत असं रुग्णालय लवकरच आपण तेथे उभारणार आहोत आणि ते देखील आपल्या परळीकरांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे। त्यासोबतच नरेंद्रजी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसासाठी जे नमो उद्यान हे जे स्कीम आहे त्याच्या अंतर्गत 1 कोटी रुपया निधी उपलब्ध करून आपण वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी रुद्राक्षवन करणार आहोत। आपल्या वैद्यनाथाचं गाव आहे त्यानिमित्त रुद्राक्षवन करून हे नमो उद्यान आपण तयार करणार आहोत आणि ते देखील लवकरच तयार होईल। त्यासोबतच आणखीनही बऱ्याच काही योजना आहेत ह्या लवकरात लवकर अंमलबजावणी करून त्या सर्व लवकरात लवकर परळीकरांपर्यंत पोहोचवणे आणि परळीला विकासाला गती देणे हे काम आम्ही लवकरात लवकर करू। एवढे बोलून 2 शब्द संपवतो।